कलिंगड लाल बुंद गोड रसरशीत आहे की नाही हे कसं ओळखायचं याच्यासाठी मी तुम्हाला एक खास 3 टिप्स देणार आहे आणि त्यामुळे तुम्ही परफेक्ट कलिंगड निवडू शकणार आहात. उन्हाळी हंगाम सुरू झाल्यानंतर कलिंगड खाण्याचा आपल्याला बिलकुलच मोह आवरत नाही आणि उन्हाच्या झळा बसल्यानंतर आपण रसरशीत लाल बुंद कलिंगड खातोच. कलिंगड खाण्याचे अनेक फायदे सुद्धा आहेत. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होत असते. शिवाय त्यात अनेक पौष्टिक घटक सुद्धा असतात, ज्यामुळे उन्हाळ्यातील अनेक आजारांपासून सुटका मिळते. पण कलिंगड लाल आणि गोड असेल तरच खायला मात्र मजा येते. या दिवसात आपल्याला रस्त्याच्या कडेला कलिंगडाचे भरपूर सारे स्टॉल बघायला मिळतात. हवं तर हे स्टॉल आपल्याला एप्रिल मे जून या महिन्यात बघायला मिळतात. पण आता हे फेब्रुवारी महिन्यातच तुम्हाला तुमच्या गावामध्ये कलिंगडाच्या गाड्याच गाड्या दिसत असतील. तुमच्याही गावामध्ये दिसतात का? मग तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याकडे कलिंगड आले की नाही हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. काही कलिंगड वाढवण्यासाठी ना त्याला इंजेक्शन देण्यात येत असतात आणि मग अनैसर्गिकरित्या वाढणारे कलिंगड आपल्या आरोग्यासाठी हानिकारक सुद्धा असते. मग अशा वेळेस कलिंगड खरेदी करत असताना कोणत्या टिप्स लक्षात ठेवाव्या जेणेकरून कलिंगड सुद्धा केमिकल युक्त राहणार नाही आणि गोड कलिंगड राहील, त्यामुळे खाण्याला सुद्धा मजा येईल. चमकदार दिसणारे कलिंगड दिसायला आकर्षक दिसत असतात, पण प्रत्यक्षात ते आतून लाल आणि गोड बिलकुल नसतात. त्यामुळे कलिंगड खरेदी करत असताना बाहेरून पिवळे आणि ठिपके असलेले कलिंगड नेहमी खरेदी करायचं. कलिंगडवर जी वेल असते ना, जी तुम्हाला वरचं त्याचं देठ दिसत आहे ते कोरडं आहे की नाही हे चेक करावं. हिरवट असेल तर समजून घ्यायचं हे कच्चं कलिंगड आहे किंवा मग केमिकलरित्या पिकवलेलं कलिंगड आहे. या कलिंगडामध्ये ना 92% पाणी असतं, त्यामुळे ते चवीला प्रचंड रसदार लागतं. आता कोणाकोणाला कलिंगड आवडतं मला ते कमेंट करून नक्की सांगा. कलिंगड दाबून आणि आवाज ऐकूनच आपल्याला खरेदी करायचं आहे. म्हणजे काय तर कलिंगड खरेदी करत असताना त्यावर हाताने आपल्याला टॅप करायचं. आवाजावरून आपण कोणते कलिंगड गोड असेल हे सुद्धा ओळखू शकतो. कलिंगड गोड असेल तर ठक ठक असा आवाज येतो, पण कलिंगड जर गोड नसेल तर त्याच्या हातून तुम्हाला बिलकुल आवाज येणार नाही. शिवाय फुटलेलं कट झालेलं कलिंगड सुद्धा तुम्हाला खरेदी करायचं नाही. त्यानंतर तुम्हाला दुसरी टिप मी सांगेल ती म्हणजे आकार बघायचा आहे. अंडाकृती आकाराचे कलिंगड म्हणजेच त्याला टरबूज सुद्धा म्हटलं जातं, बहुतेकदा गोडच असतं. त्यामुळे वाकड्या तिकडे आकाराचे किंवा गोल कलिंगड घेण्यापेक्षा फक्त अंडाकृती असलेलं कलिंगड नेहमी घ्यायचं. यासह कलिंगडावर कुठलेही छिद्र कापलेलं किंवा फुटलेलं नसेल ना याची सुद्धा तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे. आणि कलिंगडाचा जेव्हा हंगाम सुरू होतो तेव्हा बाजारामध्ये नैसर्गिकरित्या पिकवलेले सुद्धा कलिंगड फार असतात आणि केमिकल युक्त कलिंगड सुद्धा फार असतात. त्यामुळे कलिंगड घेताना जर तुम्ही या 3 टिप्स बघितल्या कोणकोणत्या पुन्हा एकदा तुम्हाला मी सांगत आहे ते म्हणजे जड आणि पिवळे ठिपके असलेले कलिंगड तुम्ही घेतलं, त्याचबरोबर कलिंगड दाबून आणि त्याचा आवाज खरेदी करून ऐकून खरेदी जर केलं आणि त्याचा आकार बघून जर खरेदी केलं तर या 3 टिप्स तुम्हाला बाहेरूनच सांगेल की तुमचं कलिंगड हे रसदार निघणार आहे, लालबुंद निघणार आहे की नाही आणि केमिकल ने पिकवलेलं आहे की नाही. चला तुम्हाला अजून काही बोनस टिप मी तुम्हाला देते जेणेकरून तुम्हाला समजेल की हे जे कलिंगड आहे ते आपण अजून कोणत्या पद्धतीने टेस्ट करू शकतो, जेणेकरून आपण न कापताच समजू शकू की हे कलिंगड केमिकल फ्री आहे की नाही आणि नैसर्गिकरित्या पिकवलेलं आहे की नाही. कलिंगड ना जास्त जड आणि भरलेलं वाटत असेल ना तर त्याची चव चांगली निघणार नाही, हे तुम्हाला मी डोळे बंद करून सांगते. हातात घेतल्यानंतर आकाराने मोठं असलं तरी त्या प्रमाणात वजनानं हलकं वाटत असेल तर ते मात्र चवीला खूप चांगलं असतं. आकार पाहून तुम्हाला मी जसं सांगितलं आकार पाहून जर तुम्ही घेतलं, अंडाकृती घेतलं, व्यवस्थित त्याला असं दाबलं किंवा त्याच्यावरती असं तुम्ही हाताने वाजवलं तर अगदी ठकठक आवाज आला तर समजून घ्यायचं हे कलिंगड एकदम योग्य आहे. तर आय होप मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल. हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकवर हा व्हिडिओ तुम्ही बघत असणार तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून आणि शहरातून बघत आहात हे पुन्हा एकदा कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.